लखनौच्या इरा रुग्णालयात कधी नव्हे असा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला। चक्क आयसीयूतून 2 बहिणींचा विवाह पार पडलाय। मुस्लिम समाजातील 2 बहिणींना आयसीयू मध्ये लग्न करण्याची मुभा रुग्णालय प्रशासनाने दिली। त्याला कारण होते त्यांच्या आजारी वडील। रुग्णाच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासन सुद्धा मदतीला धावून आले। याशिवाय वराडींना कोणत्याही प्रकारची कोणता संसर्ग लागू नये यासाठी विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली। आयसीयूचे डॉक्टर मुस्तहसिन मलिक यांनी माहिती दिली की दोन्ही बहिणींचे वडील रुग्ण सुफी सय्यद जुनेद साबरी वय वर्ष 55 यांना छाती संसर्ग झाला होता। त्या कारणास्तव 8 जूनला नववधूंच्या वडिलांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। दोन्ही मुलीचे लग्न 22 जूनला मुंबईत करण्याचे ठरले होते, पण वडील नसल्याने लग्न खोळंबलं होतं। आता रुग्णालय प्रशासनाने अडचण लक्षात घेऊन रुग्णालयात वडिलांच्या उपस्थितीत लग्न करण्याची परवानगी दिली। लग्नाला फक्त 5 जण उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली। आयसीयू मध्ये लग्नासाठी खास सोय करण्यात आली। पहिली मुलगी डॉक्टर द्राक्षा सय्यद तिचा विवाह गुरुवारी आणि दुसरी मुलगी तंजिला सय्यद तिचा विवाह शुक्रवारी पार पडला। रुग्ण जुनैद यांचे भाऊ डॉक्टर तारिक सबरी म्हणाले की गेल्या 14 महिन्यात 5 वेळा असेच जुनैद यांना आयसीयू मध्ये भरती करण्यात आलं। यंदा लग्नात असा प्रसंग ओढवल्याने सारे चिंतित होते। अशा वेळी रुग्ण जुनैद यांचे भाऊ तारिक सबरी यांनी प्रोफेसर डॉक्टर मुस्तहसिन यांना कल्पना दिली। त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून लग्नाला परवानगी मिळवली, डीनकडून होकार मिळवला आणि दोन्ही बहिणींचे वेगवेगळ्या दिवशी 5 लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकले। मुलींनी सुद्धा रुग्णालयाचे आभार मानलेत। आमचे वडीलच आमचे जग आहेत, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीविना लग्न करणे म्हणजे शक्य नव्हते। नव आयुष्यात प्रवास करताना त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला। त्यांच्या डोळ्यात आनंद दिसत होता, असे मुलगी द्राक्षा म्हणाली।